तर बीकेसी मैदानावरून आपले प्रतिनिधी शुभम उमळे आपल्यासोबत जोडलेत। या ठिकाणी मवियाची सभा पार पडते। शुभम, कशा प्रकारे तयारी सुरू आहे? थोड्याच वेळात या ठिकाणी सभा सुरू होणार आहे। अर्थातच जगदीश, बघायला गेलं तर महाविकास आघाडीची सभा जी आहे ही बीकेसी बँड्रा या ठिकाणी पार पडते आणि या सभेसाठी दिल्लीवरनं थेट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जे आहेत ते मुंबईमध्ये आलेले आहेत। अगदी काही वेळातच ते या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि या सभेसाठी प्रमुख वक्ते असणार आहेत अरविंद केजरीवाल, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि मल्लिकार्जुन खरगे असणार आहेत। नेमकं बघायला गेलं तर महायुतीचे जे सर्व उमेदवार आहेत आणि जे संपूर्ण नेते आहेत जी, तर शुभम, तुमचा आवाज पोहोचत नाहीये, पुन्हा एकदा तुमच्याशी संपर्क साधू। मात्र आज मुंबईमध्ये एकीकडे शिवाजी पार्क मैदानावरती महायुतीची सभा पार पडते, तर दुसरीकडे बीकेसी मैदानावरती महाविकास आघाडीची सभा पार पडते। जोरदार शक्ती प्रदर्शन दोन्हीकडून केलं जात आहे। शिवाजी पार्कात महायुतीची सभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी जोरदार शक्ती प्रदर्शन केले गेले। वातावरण निर्मिती सुद्धा मोठ्या प्रमाणात केलेली आहे। शिवाजी पार्क येथील सभेसाठी तयारी सुरू आहे। ही दृश्य आपण पाहतोय राज ठाकरे यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दिसत आहेत। राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिसत आहेत। थोड्याच वेळात शिवाजी पार्कवर महायुतीची सभा पार पडणार आहे आणि या सभेत हे तीनही नेते उपस्थित असणार आहेत। आणि या सभेच्या अगोदर आपण हे दृश्य पाहतोय। सभेच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचलेत आणि यानंतर हे तीनही नेते थोड्याच वेळात शिवाजी पार्क येथील सभेत सहभागी होणार आहेत, संबोधित करणार आहेत। तर शिवाजी पार्क या ठिकाणी महायुतीची सभा पार पडणार आहे। एकाच व्यासपीठावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा दिसणार आहेत। तर ही दृश्य आपण पाहतोय राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे पोहोचलेत। राज ठाकरे यांची त्यांनी भेट घेतली आहे।